Okay, good afternoon, student. Today we are going to talk about the topic which is known as nutrition in animals. Now, what do you mean by nutrition in animals? न्यूट्रिशनचा मराठीमध्ये अर्थ होतो पोषण. ठीक आहे. न्यूट्रिशन इन एनिमल्स म्हणजे प्राण्यांमधलं पोषण. This concept refers to the body's need for nutrient, mode of ingesting food, and the use in the body. Okay. Now, the question is, what do you mean by nutrition? न्यूट्रिशन किंवा पोषण कशाला म्हणतात? तर बघा, न्यूट्रिशन म्हणजे आपण जे अन्न घेतो त्याला न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. देयर इज वन क्वेश्चन, विच आर द व्हेरियस न्यूट्रिएंट इन फूड? अन्नामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स कोणते असतात? न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषक पदार्थ, राईट? अँड सेकंड क्वेश्चन, फॉर व्हॉट पर्पज are the nutrient used? There are different nutrients in the food, student. मग आपल्या अन्नामध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स असतात? कार्बोहायड्रेट असतं, फॅट्स असतात, राईट? त्यानंतर प्रोटीन्स असतात. कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये कर्बोदके म्हणतात, प्रोटीन्सला प्रथिने म्हणतात, फॅट्सला मेद म्हटलं जातं, बरोबर? फॉर व्हॉट पर्पज आर द न्यूट्रिएंट यूज? मग हे जे न्यूट्रिएंट आहे याचा उपयोग काय काय असेल बरं उपयोग? तर पहिला उपयोग असतो व्हॉट एव्हर द फूड वी टूक. आपण जे काही अन्न घेतो त्याचा उपयोग कशासाठी होतो? पहिला उपयोग काय? These nutrients provide the energy. आपल्याला एनर्जी मिळते त्याच्यापासून, राईट? किंवा आपल्या बॉडीची जी झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी न्यूट्रिएंट्सचा उपयोग होतो. ठीक आहे. And the last one, which is very important, that is these nutrients help us to grow and for the development of the body. म्हणजे शरीराच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिएंट्सची गरज आहे. न्यूट्रिएंट्स म्हणजेच काय? तर अन्न. नाव, न्यूट्रिएंट्स आर नेसेसरी फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. शरीराच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी न्यूट्रिएंट्सची गरज असते. नाउ द क्वेश्चन इज दॅट विच आर द ऍक्टिव्हिटीज गोइंग ऑन इन आवर बॉडी? आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात? देयर आर सो मेनी स्टुडंट, लाईक रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, राईट? देन द सर्क्युलेशन. These are the different types of the activities going on in our body, right? So या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर घडवून आणायच्या असतील तर काय झालं पाहिजे? वी रिक्वायर्ड द न्यूट्रिएंट्स. आपल्याला न्यूट्रिएंट्सची गरज असते किंवा अन्नाची गरज असते. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, जस्ट टेल मी, व्हॉट एव्हर वी ईट, जे काही आपण खातो, जे काही अन्न आपण घेतो, ग्रहण करतो, ते आपल्या रक्तामध्ये जसंच्या तसं मिक्स होतं का त्यामध्ये काही चेंजेस होतात? अस्मिता विल गिव्ह आन्सर. अस्मिता, अनम्यूट युअरसेल्फ. आपण जे काही अन्न घेतो ते आपल्या रक्तामध्ये जसंच्या तसं मिक्स होतं? जसंच्या तसं मिक्स होतं का? नाही सर. नाही. ओके, राईट. देन इट इज कन्व्हर्टेड इनटू द सॉल्युबल मटेरियल. सॉल्युबल म्हणजे विरघळणारे. म्हणजे आपण जे अन्न घेतो त्याचं पहिलं रूपांतर सॉल्युबल सबस्टन्स मध्ये होतं, विरघळणाऱ्या पदार्थामध्ये होतं, आणि मग ते सॉल्युबल सबस्टन्स आपल्या ब्लड म्हणजे रक्तामध्ये मिसळतात, राईट? सो व्हॉट वी स्टडीड? फॉर गेटिंग एनर्जी, फॉर द डेव्हलपमेंट, फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी, व्हॉट वी रिक्वायर? वी रिक्वायर न्यूट्रिएंट्स. आणि न्यूट्रिएंट्सला काय बोलतात रे? फूड म्हणतात, राईट? मग हे अन्न जे आहे हे आपण शरीरात घेतल्यानंतर 5 स्टेप्स असतात. स्टेप्स इन न्यूट्रिशन म्हणजे पोषणाच्या पद्धती. जस्ट अंडरलाईन दिस 5 important points because there is one question based on this topic, student. So underline it. Now first step of the nutrition is ingestion. Ingestion म्हणजे काय? अंतर्ग्रहण. इंजेक्शनला काय बोलतात मराठीमध्ये? अंतर्ग्रहण. अंतर्ग्रहण. यस, व्हेरी गुड.
So what do you mean by ingestion? Food is taken into the body. Food is taken into the body. म्हणजे अन्न शरीरामध्ये घेतलं जातं. सेकंड वन इज द डायजेशन, ज्याला म्हणतात पचन. याच्यामध्ये काय होतं रे? कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू सिंपल सॉल्युबल फॉर्म. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर होतं. फूड म्हणजे अन्नाचं रूपांतर होतं. कशामध्ये? इंटू सिंपल सॉल्युबल फॉर्म. सिंपल म्हणजे साधे, सॉल्युबल म्हणजे विरघळणारे. म्हणजे अन्नाचं रूपांतर विरघळणाऱ्या पदार्थामध्ये होतं डायजेशन मध्ये. देन नेक्स्ट वन इज द ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शनला मराठीमध्ये नाव आहे शोषण. याच्यामध्ये काय होतं रे? ट्रान्सफर ऑफ सॉल्युबल फूड टू द ब्लड. जे अन्नाचं रूपांतर विरघळणाऱ्या पदार्थात झालं होतं की नाही, तर तेच सॉल्युबल फूड, तेच विरघळणाऱ्या अन्नाचं रूपांतर आता कशामध्ये होत आहे? ब्लड मध्ये, म्हणजे रक्तामध्ये. ठीक आहे. अँड द नेक्स्ट वन इज द ऍसिमिलेशन. लिहा चला. ऍसिमिलेशन म्हणजे सात्मीकरण. व्हेरी गुड. सात्मीकरण. सृष्टी सात्मीकरण. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं रे? आता काय झालंय? पहिलं काय झालं? अन्नाचं रूपांतर विरघळणाऱ्या पदार्थात झालं. त्यानंतर ते विरघळणाऱ्या पदार्थ जे आहेत ते ब्लड मध्ये मिक्स झाले. आता ऍसिमिलेशन मध्ये काय होतं माहितीये का? युटिलायझेशन. युटिलायझेशन म्हणजे उपयोग ऑफ ऍब्झॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज. सेल्स सगळ्यांना कळतात. टिश्यूज म्हणजे काय? ग्रुप ऑफ सेल. पेशींच्या समूहाला टिश्यू असं म्हणतात. ठीक आहे. तर जे शोषलेलं अन्न आहे, कोणी शोषलेलं? सेल्स आणि टिश्यूने. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स आणि टिश्यू आहेत त्यांनी जे अन्न शोषण केलेलं आहे त्याचं युटिलायझेशन होतं, म्हणजे उपयोग होतो. तुम्ही म्हणाल सर कशासाठी? फॉर एनर्जी प्रोडक्शन, म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी. सेकंड ग्रोथ, म्हणजे वाढीसाठी. अँड थर्ड वन इज द रिपेअर. रिपेअर म्हणजे आपल्या शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी. गॉट इट? ओके. नाउ द लास्ट वन इज द इगेशन. Can anyone tell me what do you mean by igation? Can you translate it into Marathi? Who will translate the word igation into Marathi? Yes. तर मी सांगू? Yes. आपल्या शरीरातले वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्याची प्रक्रिया म्हणजे इगेशन. व्हेरी गुड. त्याला मराठीमध्ये म्हणतात उत्सर्जन. राईट. सो रिमूव्हल. रिमूव्हल म्हणजे बाहेर टाकणे. वेस्ट प्रोडक्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ. अनडायजेस्टेड म्हणजे न पचलेलं. फ्रॉम बॉडी म्हणजे शरीरामधून पचलेलं. आणि टाकाऊ पदार्थ रिमूव्ह करणे, बाहेर टाकणे, त्याला म्हणतात इगेशन. Okay, very good. So, which are the 5 important? My question is for Snehal Salunke. Listen. First, listen the question and then give answer. My question is: name the 5 steps in nutrition. I repeat my question. Name the 5 steps in nutrition. Name the 5 steps in nutrition. Okay, Atharva will give answer. Atharva Shinde. Name the 5 steps in nutrition. Unmute yourself and give answer. Yes. Digestion, absorption, assimilation, and igation. Very good. Very good, Atharva. Okay. So this is very important topic. So after this, we will shift your attention to the next topic. And that next topic is nutrition, types of nutrition in animals. Types of nutrition in animals. Okay. So let's talk about that topic. Types of nutrition in animals. Okay. But before that, there is one activity. Okay. What is that? Chalo. Look. What is that activity? Just hold on. Just give me 1 minute. Okay.
Can you see the chart on your page, on your screen? Can you see the chart? Observe the animals around you and complete the following tables, right? First name of animal is cow. In second, name of food. So what you have to do? You have to name the food which is taken by the cow. What is the food of cow? Can anyone explain? Grass. Sir, grass. Very good. Grass. Grass. Very nice. Grass, trees, leaves. Okay. So you, in other word, you can write there plants product. What you write? Plants product. म्हणजे वनस्पतीपासून जे जे मिळतं ते सगळं प्लांट्स प्रोडक्ट. व्हेरी गुड. किंवा ग्रास लिहिलं तरी चालेल. आणि पुढे काय म्हटलं रे? मेथड ऑफ इंजेक्शन. हाऊ दे टेक इन द फूड. अन्न कसं घेतात ते. ओके. Who will give this answer? How cow take in the food? Actually, it is known as a chewing. Known as a chewing. Chewing म्हणजे चावणे. So write there chewing. Just write down there chewing. Chewing and swallowing म्हणजे खाणे आणि गिळणे. Chewing म्हणजे चावणे आणि swallowing म्हणजे गिळणे. You can see those words here, student. First, cow take the food which is known as a chewing, and next. Next one is the frog. You know the frog very well. Can who will give? Who will give? Just a moment. Just a moment. Answer of this question will be given by Sanchit will give answer. Sanchit, my question is, what is the food of the frog? Tell me. What is the food of the frog? What is the food of the frog? Sir, me dev. Yes, give answer. Insect. Insect, right. So write down here insect, right? And then next one is the method of ingestion. How they take in the food. What do you think? Which method they will apply? Is it swallowing, chewing, sucking? Then the next one scraping or the gawning? Which one? Can you guess? What is the method of ingestion of frog? Swallowing असेल, chewing असेल, sucking असेल, scraping असेल का gawning असेल? Actually, it is known as a swallowing. म्हणजे ते गिळतात insect direct, right? Okay. We completed our topic here, right? Mute your microphone, everybody. You must be observed that there are different method of ingestion of food in different animal. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याची पद्धत वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल swallowing म्हणजे गिळणे, chewing म्हणजे चावणे, sucking म्हणजे शोषण करणे आणि scraping म्हणजे काय म्हणूया आपण खरवडणे म्हणू शकता and gnawing म्हणजे काय कुरतडणे. So these are the different types of methods of ingestion. Do you get this point, students? Do you understood? Do you understood? Yes. Okay. Very good, very good. Chalo. Then, very good. Then our next, okay. Then our next topic is types of nutrition in animals. म्हणजे प्राण्यांमधील पोषणाच्या पद्धती. आणि त्यामध्ये पहिला टॉपिक आहे व्हॉल्झॉइक न्यूट्रिशन. मराठीमध्ये याला नाव आहे समभक्षी पोषण. समभक्षी पोषण. Okay? So, first one is the Holzoic nutrition. But there is one basic question. What is that? How does ingestion occurs in unicellular animals like amoeba? Right? But before that, I want to ask the question. Can anyone tell me what do you mean by unicellular animal? Can anyone? Yes, give answer.
एकपेशीय. Right. Ekapeshiya. It means in their body there are only one cell or many cells. How many cells are there in their body? One cell or many cell? One cell. Very good. One cell. Okay. So now we are going to talk about the amoeba. How it take the food. It is a unicellular. Only one cell is present there, student. Look, listen now. Amoeba does not have organs like the hands and mouth, like us. आपल्यासारखं amoeba hands and mouth नाही for taking in the food. Then how amoeba take in the food? It is a unicellular animal. It means his body is made up of only one cell. Mute the microphone. कुणाचं तरी microphone काय आहे? On आहे. तो जरा mute करा. ठीक आहे? Amoeba can take in food through any part of the surface of its unicellular body. Amoeba त्याच्या शरीरावरील कोणत्याही भागातून अन्न ग्रहण करू शकतो. Listen, look here. This is the amoeba, right? And you can see in the red color, there is a food particle. In red color, there is a food particle. So what amoeba actually is doing? Amoeba surround the food particle from all sides to take into the cell. Food particle ला तो सगळ्या बाजूने सराउंड करतो. कशासाठी? आपल्या सेल मध्ये घेण्यासाठी. Okay. So in this picture you can see amoeba take in the food in the cell, and then what amoeba did? Amoeba digest it. Amoeba eat it. Amoeba त्या अन्नाचं पचन करतो. Okay. With the help of different enzymes. With the help of different enzymes. Now what do you mean by enzymes, students? मराठीमध्ये त्याला विकरे असं म्हणतात एन्झाइम्सला. ऍक्च्युली लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असा काही सबस्टान्स असतो जो सबस्टान्स काय करतो? आपल्याला विविध क्रिया करण्यासाठी मदत करतो. त्याला एन्झाइम्स म्हणतात. In scientific language, if you want the answer of enzyme, enzyme is actually protein. Enzyme is actually protein, right? ठीक है, चलो back to work now. Now what amoeba did? Now amoeba take in the food in the cell, and after that what amoeba is doing? Undigested food is left behind. आणि न पचलेलं अन्न amoeba काय करतो? मागेच ठेवतो. Okay? And amoeba moves further. You can see. Then amoeba first he take in the food. Okay, he take in the food, and then amoeba actually undigested food is left behind. आणि undigested food काय करतो? तसंच ठेवतो न पचलेलं, and move further आणि पुढे जातो with the help of pseudopodia. With the help of pseudopodia. Now what do you mean by pseudopodia, student? Pseudopodia is the name of the organ that amoeba has, which amoeba use for movement. Amoeba ला हालचाल करण्यासाठी एक organ आहे. त्या organचं नाव काय आहे रे? Pseudopodia. Which organ? Pseudopodia. Like amoeba सारखे अनेक unicellular organisms आहेत, like Euglena is there, Paramecium are there. So all steps of nutrition occurs within their unicellular body. हे सगळे जे unicellular organism आहेत त्यांच्या बॉडी मध्ये या पद्धतीने काय होतं? अन्नग्रहण होतं. Okay? So we studied about unicellular organism. Now next, insect. There may be question arise in your mind that how insect take in the food. कदाचित तुम्हाला असं वाटेल सर की insect कसं अन्न घेतात, तर त्याबद्दल बघूया. ठीक आहे? Insect have mouth part for ingestion of food. Mouth part कीटकांना अन्न ग्रहणासाठी माउथ पार्ट म्हणजे काय रे? माउथ पार्ट म्हणजे अन्नासारखा भाग, म्हणजे माउथ पार्ट म्हणजे तोंडासारखा एक भाग असतो. For example, insect like cockroach and grasshopper. You know the cockroach. You also know the grasshopper, right? Which nibble
विच निबल म्हणजे कॉक्रोच आणि ग्रासहॉपरचं जे निबल आहे ना, निबल हे एक त्यांचं ऑर्गन आहे ज्याच्या मदतीने ते काय करतात, एखादी पदार्थ कुरतडू शकतात, त्याला म्हणतात निबल. सो देअर निबल हॅव जॉ लाईक माउथ पार्ट. त्यांचं निबल आहे त्याला जॉ लाईक माउथ पार्ट असतो. जॉ लाईक म्हणजे जबड्यासारखा. आपल्याला पण जॉ आहे की नाही, ज्याच्या मदतीने आपण अन्न घेतो, त्या जॉची मुवमेंट होते की नाही अन्न घेताना, त्यांना जॉ लाईक म्हणजे जबड्यासारखा एक भाग असतो, त्याच्या मदतीने इन्सेक्ट लाईक कॉक्रोच अँड ग्रासहॉपर टेक इन द फूड. नेक्स्ट इन्सेक्ट, पुढचा कीटक आहे बटरफ्लाईज. हाऊ बटरफ्लाईज टेक इन द फूड स्टुडंट? बटरफ्लाईज ऍक्च्युअली सक. व्हॉट डू बाय सक? सक म्हणजे शोषून घेणे. बटरफ्लाय सक फूड विथ अ ट्यूब लाईक प्रोबोसिस. ट्यूब लाईक म्हणजे नळी सारखा. प्रोबोसिस म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण सोंड म्हणतो. ओके, बटरफ्लाय सोंडी सारखी, नळी सारखी जी सोंड असते त्याच्यामधून अन्न काय करते, सकिंग करतं म्हणजे शोषून घेतो. नेक्स्ट, मॉस्किटोज अँड बेडबग्स. डू यू नो द मॉस्किटोज? मॉस्किटोज म्हणजे डास आणि बेडबग्स म्हणजे काय? व्हॉट डू यू बाय बेडबग्स? बेडबग्सला काय म्हणता तुम्ही? बेडबग्सला काय बोलता? नाही माहिती? बेडबग्सला आपण ढेकून बोलतो ना. मॉस्किटोज अँड बेडबग्स यूज अ निडल लाईक माउथ पार्ट. मॉस्किटोज आणि बेडबग, निडल म्हणजे सुई सारख्या भाग असतो त्यांना, तो काय करतात, टू पियर्स. पियर्स म्हणजे टोचणे. तो भाग ते टोचतात. कुणाला? ज्याच्या बॉडी मधून त्यांना काय घ्यायचंय, ब्लड घ्यायचंय. राईट? सो मॉस्किटो अँड बेडबग यूज अ निडल लाईक माउथ पार्ट टू पियर्स, टोचण्यासाठी वापरतात. अँड ट्यूब लाईक माउथ, आणि त्यांचं नळीसारखं तोंड असतं. कशासाठी? टू सक. टू सक मीन्स टू ऍब्सॉर्ब, शोषून घेण्यासाठी. काय शोषून घेण्यासाठी? ब्लड म्हणजे रक्त शोषून घेण्यासाठी. और यू कॅन से अदर फ्लुइड. फ्लुइड म्हणजे द्रव्य किंवा इतर कोणताही पदार्थ शोषून घेण्यासाठी. So what we studied? We studied about the Holzoic nutrition. In that, what we studied? How amoeba and the other unicellular organism take in the food. Now I will ask the question based on this topic. Okay? And my first question is for Aryan. My question is, listen, Aryan will give answer. Amoeba is a ... animal. Amoeba is a ... Aryan, give answer. Amoeba is a ... animal. Okay, Aryanला नाही येते वाटतं. Asmita will give answer. Asmita. Sir. Yes. Unicircular animal. It is known as a unicellular, not unicircular. Unicellular. Very good. Okay. Now next question is for Rutik Shevale. My question is, amoeba moves further with the help of ... Amoeba moves further with the help of ... Amoeba has ... for the movement. Amoeba has ... for the movement. Very simple. Who will give answer? Samiksha Mhatre will give answer. My question is, amoeba has ... for the movement. Yes, Samiksha. Amoeba has ... for the movement. Sir, Pachypodia. It is known as pseudopodia. P is silent there. You have to pronounce it as a pseudopodia. Okay? Oh, yes. Now third question is for... Third question. My third question is... My question is for Salunke. Tanishka Salunke. Butterflies suck food with a tube-like ...
Butterflies suck food with a tube-like dot. Who will give answer? Shweta Karkhele will give answer. Butterflies suck food with a tube-like dot. Okay, Asmita, give answer. Yes. Proboscis. It is known as proboscis. Proboscis. Okay? Very good. So, which is known as, so what we studied? We studied about the Holzoic nutrition. In types of nutrition in animal, what we studied? We studied the Holzoic nutrition. Now, listen student. Can you see the picture? Okay. How will you classify the following animals according to their food type? म्हणजे त्यांच्या अन्नाच्या प्रकारानुसार तुम्हाला त्यांना क्लासिफाय करायचं आहे, त्यांचं वर्गीकरण करायचं आहे, त्यांना नेम द्यायचं आहे. ठीक आहे? चलो. नाउ what is the name of this animal, student? Fox. Fox is the right answer. Yes. What is the food of the fox? Fox. Yes. What is the food of the fox? Goat. Yes. Is the fox eat other animal or is the fox eat plants? What do you think? The fox eat goats animals. Goats like animal. Very good. Very nice. So fox is a carnivorous. Fox is a carnivorous. तुम्ही म्हणा सर काय carnivorous? The animals who eat the other animals known as a carnivorous. Carnivores म्हणजे मांसाहारी प्राणी. Right? लिहिण्याची काही गरज नाही. नेक्स्ट टॉपिक आपला तोच आहे. Fox is carnivorous. Now listen. Look there. Identify parrot. Very nice. Tell me, that parrot is herbivores or carnivores? Herbivores. Herbivores. Right answer. Herbivores. Very good. Herbivores म्हणजे तो शाकाहारी आहे ना. त्याला आणखीन एक नाव आहे बरं का. Which is known as a fruit eater. फळं खातो ना तो. त्याला म्हणतात fruit eaters किंवा frugivores पण बोलतात. Frugivores. Right? Now identify this one. Identify this animal. Yes. Yes, very right. Right. You are right. It is lizard. It is lizard, right? God. Yes, lizard. And what is the food of the lizard? What is the food? Very good. Insect. Right, insect. And therefore it is known as, yes. Therefore it is known as insectivores. Kitak bhakshi. Insectivores. Right? Now look at this. You are very familiar with this. It is a human being. Man. It is man. Human being. What is the food of man? What are the foods of human? Vegetables. Vegetables. Only vegetables. 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 Okay. Fruits and vegetables. Okay. And what are the other things? What are the other things? Only fruits? Only vegetables? No. Human being also can eat the flesh. Mouse पण खातो ना? म्हणजे दोन्ही खातो, plants and animals both. So this is known as omnivores. This is known as omnivores. म्हणजे मिश्राहारी. नेक्स्ट टॉपिक आपला तो आहे. लिहिण्याची काही गरज नाही. Yes, omnivores. Identify this one. Identify this one.
Deer, right. Deer. Yes, is it herbivores or carnivores? Herbivores. Right answer. Herbivores is the right answer. Yes. Microphone mute kara सगळ्यांनी. Now next. Mute the microphone. Lion. And is it herbivores or carnivores? Is it herbivores or carnivores? Carnivores is the right answer. Very good. Very good. Now identify. Now, it's carnivores. Identify this one. Eagle. Yes, it is eagle like. It is vulture. It is vulture. म्हणजे गिधाड म्हणतो ना आपण मराठीमध्ये त्याला vulture. Is it herbivores? Carnivores? What do you think? Carnivores. ठीक है. Actually, yes, very good. Very good. Very good. Okay. Now listen. Listen now. Yes. Mute yourself. Now listen. Vulture is carnivores is right answer, student. But actually vulture eat the decomposed animals. म्हणजे जे मरण पावलेले प्राणी आहेत ना त्यांना खातो तो. त्यामुळे याला एक वेगळं नाव दिलंय सायन्स मध्ये, which is known as a scavengers. Which is known as a scavengers. Scavengers. Yes. ज्याला मराठीमध्ये म्हणतात स्वच्छता कर्मी. कारण तो ऍटमॉस्फिअर, कारण तो काय करतो आपलं सराउंडिंग स्वच्छ ठेवतो ना. दॅट इज वाय इट इज नोन ॲज स्कॅव्हेंजर्स. ओके. Mute yourself. Okay. So in the next lecture, we are going to talk about different herbivores, carnivores, and there are insectivores also, scavengers also. Okay. So in the next lecture, we are going to talk about that. Okay. Very good. You understood today's topic? Yes, sir. Okay. Yes, sir. Very good. Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Very good. Next lecture, we also take the next lecture in the Zoom. Okay.